अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांची भक्ती शरणागत असावी, समर्पित असावी. परंतु अनेक जणांना असा प्रश्न पडू शकतो की शरणागती म्हणजे नेमकं काय, किंवा समर्पित भाव म्हणजे काय. आपण जीवन जगत असताना आपल्या डोक्यामध्ये असंख्य गोष्टी असतात किंवा असंख्य जबाबदाऱ्या आपल्यावरती असतात. मग त्या पार पाडता पाडता आपण शरणागती कशी पत्करावी किंवा समर्पित भाव महाराजांच्या चरणाशी कसा ठेवावा, जेणेकरून महाराजांची कृपा आपल्यावरती होईल, महाराजांची प्राप्ती आपल्यावरती होईल. तर या सगळ्यांबद्दलचीच माहिती आपण आज बघणार आहोत. शरणागतीचे काही लक्षणे आहेत, काही नियम आहेत. ते जर का तुम्ही लक्षात ठेवले किंवा तुमच्या ते लक्षात आले तर महाराजांच्या चरणाशी शरणागती करणे हे अत्यंत सोपं आहे. महाराज हे सगुण रूपामध्ये जेव्हा शेगावमध्ये होते त्यांना अनेक जणांनी बघितलं, शेगावमधल्या लोकांनी बघितलं, आजूबाजूचे जिथे जिथे महाराज गेले तिथल्या लोकांनी महाराजांना बघितलं. परंतु खरंच त्यांच्या समोर शरणागती होतं का, म्हणजे आपल्या जीवनाचं जे लक्ष आहे ते महाराजांचं दर्शन आपल्याला भेटावं हे लक्ष नसावं. म्हणजे आपण असा विचार करतो जेव्हा महाराजांची भक्ती, पूजा, प्रार्थना, उपासना आपण करतो त्यावेळी आपल्याला असं वाटतं की एकदा तरी महाराजांनी आपल्याला दर्शन द्यावं. तर दर्शन या सगळ्यांना महाराजांचं झालंच होतं, परंतु त्यांच्या जीवनाचा उद्धार झाला का, तर अर्थात नाही. सगळ्यांचा जीवनाचा उद्धार झाला का, तर अर्थात नाही. महाराजांनी ज्यांना ज्यांना दर्शन दिलं किंवा ज्यांना ज्यांना महाराज भेटले त्यापैकी काही जणांच्या जीवनाचा उद्धार झाला आहे. जसं बंकटलालच्या जीवनाचा उद्धार झाला आहे, हरी पाटलांच्या जीवनाचा उद्धार झाला आहे, बापूना काळेच्या जीवनाचा उद्धार झाला आहे. त्यापैकीच दुसरे होते जे लक्ष्मण घोडे, विठोबा घोटाळ, या सगळ्यांच्या जीवनाचा उद्धार झाला नाही. किंवा अनेक जण जे शेगावमध्ये होते ज्यांना ज्यांनी महाराजांना पाहिलं त्या सगळ्यांचा पण जीवनाचा उद्धार झाला नाही. तर काही जणांचा जीवनाचा उद्धार का झाला, जसं बंकटलालाच्या जीवनाचा उद्धार का झाला, हरिपाटलाच्या जीवनाचा उद्धार का झाला, बापूना काळेच्या जीवनाचा उद्धार का झाला, कारण की त्यांच्याजवळ खरी शरणागती होती, महाराजांच्या चरणाशी खरं समर्पण त्यांच्याजवळ होतं. डॉक्टर कंवर होते त्यापैकी एक. डॉक्टर कंवर यांच्या जवळ देखील खरी शरणागती होती, समर्पण महाराजांच्या जवळ होतं. तर या काही जणांच्या जीवनाचा उद्धार झाला, कारण की ते महाराजांची भक्ती अतिशय समर्पित होऊन करायचे. तर महाराजांची भक्ती समर्पित होऊन कशी करावी जेणेकरून आपल्या देखील जीवनाचा उद्धार होईल, आपल्या देखील जीवनाचं कल्याण होईल. म्हणजे महाराजांनी त्यांच्या इच्छा पुरवल्या नाहीत का, तर नक्कीच पुरवल्या. महाराजांनी त्यांची प्रत्येक इच्छा पुरवली, महाराजांनी त्यांच्या जीवनाचा उद्धार केला. म्हणजे मी नेहमी करता तुम्हाला सांगते की जेव्हा आपण शरणागत होतो, समर्पित होतो, त्यावेळी हे जे भौतिक सुख आहे, या भौतिक सुखातल्या ज्या गोष्टी आहेत त्या तर आपल्याला मिळणारच आहे, परंतु परमानंदाची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे. आणि आपल्या जीवनाचं खरं उद्दिष्ट हेच असायला हवं की आपल्याला त्या परमानंदाची प्राप्ती व्हावी, त्या भगवंताची प्राप्ती आपल्याला व्हावी. म्हणजे आपल्याला फक्त महाराजांचं दर्शन आपल्या जीवनामध्ये घडणं ही खूप मोठी गोष्ट नाही. आपण खूप भक्ती केली तर महाराजांचं नक्कीच दर्शन घडणार आहे, परंतु महाराजांची प्राप्ती आपल्याला करून घ्यायचं आहे. जसं की द्वारकाधीश होते त्यावेळी कौरवांना देखील त्यांचं दर्शन झालं होतं, अर्जुनाला देखील त्यांचं दर्शन झालं होतं, परंतु अर्जुनाजवळ ती शरणागत भक्ती होती, ती समर्पित भक्ती होती, म्हणून द्वारकाधीश त्यांना प्राप्त झाले आणि सारथी बनले त्यांच्या रथाचे. तर महाराज आपल्या जीवनाचे सारथी बनायला हवं, आपल्या जीवनाचं स्वारस्य महाराजांनी करायला हवं. एवढी भक्ती, एवढं समर्पण, एवढी शरणागती आपल्याजवळ असायला हवी. शरणागती हा शब्द खूप छोटा आहे. आपल्याला वाटते की शरणागती म्हणजेच काय, की मी महाराजांना तन मन धनाने महाराजांच्या चरणाशी शरण जावं म्हणजे शरणागती झाली. नाही, आपल्या प्रत्येक कार्यामध्ये, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याजवळ शरणागती हवी. हे 4-5 नियम मी जे तुम्हाला सांगणार आहे ते नियम आपण सगळ्यांनी फॉलो करायला हवे. म्हणजे विथ मी हे जर का 4-5 नियम आपण जर का आपल्या जीवनामध्ये अंगीकारले, अवलंबिले तर नक्कीच महाराजांच्या चरणाशी आपली संपूर्ण शरणागती होणार आहे आणि महाराजांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. त्यापैकी पहिला नियम असा आहे की मी जसा आहे तसा किंवा मी जशी आहे तशी महाराज तुम्ही माझा स्वीकार करा. मी जशी आहे तशी म्हणजे जसे माझ्यामध्ये दोष आहेत, गुण आहेत, जशी आहे तशी. समजा आता कुणामध्ये कुणाबद्दल द्वेष करण्याची भावना असेल, कुणामध्ये द्वेषी भाव जास्त असेल किंवा जे काही आपल्यातले षडरूपी आहेत ते जास्त वाढलेले असतील, जे दुर्गुण आपल्यामध्ये असतील, मग ते कोणत्याही स्वरूपामध्ये असो, ते वस्त्राच्या स्वरूपामध्ये असो किंवा कुणाची निंदा नालस्ती करण्याच्या स्वरूपामध्ये असो किंवा कुणाची ईर्ष्या करण्याच्या स्वरूपामध्ये असो किंवा कुणाच्याबद्दल मनामध्ये जास्त आकड आपल्या मनामध्ये निर्माण असो, तर जसा मी आहे, जशी मी आहे तसं तुम्ही माझा स्वीकार करा. आपण जर का महाराजांना हे शब्द बोलले की जशी मी आहे तसा जर तुम्ही माझा स्वीकार केला, जसा मी आहे तसा तुम्ही माझा स्वीकार केला, तर नक्कीच
महाराजांच्या चरणाशी आपली शरणागती होते आणि त्यानंतर आपले जे काही षडरूपे आहेत ते नक्कीच जळायला सुरुवात होतात, आपल्यातले दुर्गुण जायला नक्कीच सुरुवात होतात. आपण ज्यावेळी महाराजांना सांगू, म्हणजे आता प्रत्येक व्यक्तीला समजते ना की आपल्यातला दुर्गुण कोणचा आहे. माझ्यामध्ये हा दुर्गुण आहे, कुणाबद्दल मला खूप लवकर ईर्षा निर्माण होते, किंवा कुणाबद्दल चांगलं बोललेलं मला आवडत नाही म्हणजेच ईर्षा निर्माण होते, किंवा कुणाचं चांगलं झालेलं मला बघवत नाही, किंवा कुणाबद्दल मला वाईट बोलायला जास्त आवडते, गॉसिप जास्त करायला आवडते, कुणाबद्दल माझ्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात. तर महाराज तुम्ही हे जे काही माझे निगेटिव्ह विचार आहेत हे दूर सारा आणि मी जसा आहे तसा माझा स्वीकार करा. त्या क्षणापासून आपण एक प्रण घ्यायचा आहे की माझ्या डोक्यामध्ये मला कोणाच्याही बद्दल काही विचार आणायचे नाहीत. म्हणजेच ती संपूर्ण शरणागती झाली आणि अशी शरणागती महाराज नक्कीच स्वीकारतात. जसं आपण महाराजांना सांगू की मी तुमचा आहे, मी जसा आहे मी तुमचा आहे, माझा स्वीकार करा, त्यावेळेपासून महाराज आपल्याला स्वीकारतात आणि आपल्यातले दुर्गुण हळूहळू नक्कीच जायला सुरुवात होते. तुम्ही करून बघा, याचा देखील तुम्हाला अनुभव येईल की हे जे काही दुर्गुण आहेत मग ते कोणत्याही स्वरूपामध्ये असो, म्हणजे आता कुणाला नॉनव्हेज खायला जास्त आवडत असेल, समजा आपण आता आध्यात्मिक मार्गावरती आहोत, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आध्यात्मिक मार्गावरती शास्त्रामध्ये नॉनव्हेज हे निषेध सांगितलं आहे, किंवा कुणाला मद्यपान करायला जास्त आवडत असेल तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे दुर्गुणामध्ये येतात. म्हणजे ह्या तर गोष्टी आहेत की भक्ष अभक्ष पेय जे काही पीत असतील, म्हणजे त्यांच्यासाठी सांगते, जे काही खात असतील पीत असतील हे तर दुर्गुण आहेतच. म्हणजे भगवंत प्राप्तीमध्ये हा अडथळा आहेच, परंतु त्यासोबतच कुणाला वाईट बोलणे, कुणाचं मन दुखवणे, कुणाबद्दल ईर्ष्या असणे, कुणाची निंदा नालस्ती करणे हे देखील तेवढेच वाईट गुण आहेत. तर जेव्हा आपण महाराजांच्या चरणाशी शरणागत होतो, महाराजांना सांगतो की माझ्यातले जे काही दुर्गुण आहे ते दूर जाऊ द्या, परंतु मी जसा आहे तसा तुम्ही माझा स्वीकार करा, त्या क्षणापासून महाराज आपले नक्कीच स्वीकार करतात. त्यानंतर शरणागतीतला दुसरा नियम आहे की जे माझ्याजवळ आहे, मग ते गाडी असो, बंगला असो, घर असो, काय जे तुमच्याकडे असेल ते, शेती असो, प्रॉपर्टी असो, बँक बॅलन्स असो, हे सगळं काही महाराजांचंच आहे, माझं असं काहीच नाही. ज्यावेळी आपण महाराजांना समोर ही भावना व्यक्त करतो की हे घर आहे, हे दार आहे, ही गाडी आहे, बंगला आहे, ही प्रॉपर्टी आहे, हे सगळं काही तुमचंच आहे, हे माझं काहीच नाही, त्यावेळी शरणागती आपली स्वीकारल्या जाते. महाराज आपली शरणागती स्वीकारतात, कारण आपलं खरंच काही नाही, हे सगळं काही दिलं आहे हे महाराजांनीच दिलं आहे. नाव आहे, बंगला आहे, काय जे असेल तुमच्याकडे ते, तर हे सगळं काही आपलं नाहीच, हे महाराजांचं. त्यावेळी महाराज देवघरामध्ये विराजमान असतात, त्यावेळी महाराज हे फक्त विराजमान नसतात, ते चैतन्य रूपाने तिथे विराजमान असतात. म्हणजे तुम्ही फक्त ती मूर्ती समजू नका किंवा फोटो समजू नका, ते एक चैतन्य आहे आणि त्या चैतन्याचीच आपण पूजा करत आहोत. साक्षात महाराज तिथे विराजमान आहेत, महाराज आपल्या हृदयामध्ये विराजमान आहेत, तसे देवघरामध्ये देखील विराजमान आहेत. मग त्यावेळी हे सगळं घर आहे, जी काही प्रॉपर्टी आहे ती महाराजांचीच आहे असा भावच आपण मनामध्ये ठेवावा. आपण जे काही कमवतो आहे ते सगळं काही महाराजांच्याच इच्छेसाठी कमवतो आहे, किंवा महाराजांच्याच इच्छेपोटी कमवतो आहे, हे सगळं काही महाराजांचंच आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर का आपण महाराजांना बघितलं तर ती एक शरणागतीची दुसरी पायरी होते. म्हणजे ज्यावेळी आपण असं समजू की हे सगळं महाराजांचंच आहे, हे महाराजांनीच दिलेलं आहे, त्यावेळी आपल्या मनामध्ये काहीच राहणार नाही, म्हणजे आपलं असं काहीच राहणार नाही. त्यावेळी आपल्या अपेक्षा देखील कमी होतात. जे दिलेलं आहे महाराजांनी ते खूप सुंदर दिलं आहे, छान दिलं आहे, आणि इथून पुढेही महाराज जे देतील ते खूप सुंदर आणि छान देतील, कारण सर्व काही महाराजांचंच आहे. मी स्वतः महाराजांचंच आहे, हा देह महाराजांचाच आहे, पण त्यापुढे बाकीच्या इतर गोष्टी काहीच उरत नाही. शरणागतीचा तिसरा नियम असा आहे की आपल्यामध्ये अहंकार असतो की मी एवढं कमवलं, मी तेवढं कमवलं, किंवा मी पैसे कमवते तर मी हे कोणासाठी कमवते. तर ज्यावेळी आपल्या मनामध्ये असा प्रश्न येईल, म्हणजे आपण सांसारिक जीवनामध्ये आहोत, तर अर्थात आपल्याला आपले कर्म करावे लागणार आहेत. जे नोकरी करतात त्यांना नोकरी करावी लागणार आहे, व्यवसाय करावा लागणार आहे. आपल्याला जीवन जगण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे हे गरजेचे आहे, ते तर आपल्याला कमवावेच लागणार आहे. परंतु त्यामध्ये देखील आपण जर का समर्पित भाव ठेवला की हे जे मी पैसे कमवत आहे हे महाराजांच्या इच्छेने कमवत आहे, मी ज्यांच्यासाठी कमवत आहे माझ्या परिवारासाठी, तो देखील महाराजांचाच आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये महाराजांना समर्पित जर का आपण भावना ठेवली तर नक्कीच आपली ही तिसरी पायरी होते शरणागतीची. आणि ज्यांच्यासाठी कमवत आहे ते देखील महाराजांचेच आहे, मी देखील महाराजांचाच आहे, आणि प्रत्येक क्षणाक्षणी मी जे काही कार्य करू म्हणजे ते सगळं काही महाराजांना समर्पित आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की घरदार सगळं काही जर का महाराजांचंच असेल, मी प्रत्येक क्षणी जर का महाराजांच्या सानिध्यामध्ये राहत असेल, तर मग माझं प्रत्येक कार्य हे महाराजांना समर्पित होईल. ही झाली शरणागतीची तिसरी पायरी. शरणागतीची चौथी पायरी अशी आहे की जे मी महाराजांना
नैवेद्य दाखवू शकत नाही, मी जो भोग महाराजांना लावू शकत नाही ते मी खायचं नाही. म्हणजे त्यामध्ये कांदा लसूण देखील येतो, त्यामध्ये मग भक्ष्य अभक्ष्य देखील येते, म्हणजे जे कोणी नॉनव्हेज खात असतील ते. तर हे सगळं जे मी महाराजांना निवेदित करू शकत नाही, भोग दाखवू शकत नाही, मी ज्या गोष्टीचा महाराजांना नैवेद्य दाखवू शकत नाही ती गोष्ट देखील मी खाणार नाही. हा झाला ही झाली शरणागतीची चौथी पायरी, हा झाला शरणागतीचा चौथा नियम. म्हणजे जेव्हा आपण या पद्धतीने वागतो की मी महाराजांना जे दाखवू शकत नाही, नैवेद्य असो किंवा मग ती कुठलीही गोष्ट असो जी तुम्ही महाराजांच्या समोर नैवेद्यामध्ये ठेवू शकत नाही किंवा भगवंताला आपण ते नैवेद्य म्हणून भोग म्हणून दाखवू शकत नाही, ते मी खाणारच नाही. त्यावेळी जे काही व्यसन करत असतील, जे कोणी नॉनव्हेज खात असतील, ते ॲटोमॅटिकली ते जे काही दुर्गुण आहेत ते दूर सारायला लागतात. एवढी शरणागती आपल्यामध्ये येते की मग ॲटोमॅटिक आपलं मन त्या गोष्टीपासून परावृत्त होते. आणि ज्यावेळी आपलं मन, आपल्या इंद्रिय आपल्या काबूमध्ये येतात, त्यावेळी ही शरणागतीची चौथी पायरी होते. आणि खरंच ही शरणागती खूप सुंदर आणि छान वाटते. म्हणजे आपण जेव्हा जे काही आपल्यातील दुर्गुण आहेत ते दूर सारायला लागतो, त्यावेळी आपल्यामध्ये देखील थोडासा आत्मविश्वास निर्माण होतो. तर जास्तीत जास्त आपण भगवंताच्या सानिध्यामध्ये आहोत, महाराज माझ्यासोबत आहेत, याचा आत्मविश्वास आपल्यावर अजून दृढ व्हायला सुरुवात होतो. त्यानंतर शरणागतीचा पाचवा नियम असा आहे की हे जे काही सगळं आहे, म्हणजे हे ब्रह्मांडातलं जे काही सगळं आहे किंवा जे माझ्याजवळ आहे, हे सगळं काही तुमचंच आहे, तुम्हीच मला दिलेलं आहे. या भावनेने आपण ज्यावेळी जीवन व्यतीत करायला लागतो, या भावनेने आपण ज्यावेळी जगायला लागतो, मग कुठल्या गोष्टीचं दुःख राहत नाही किंवा कुठल्या गोष्टीचा आनंद राहत नाही. म्हणजे आपल्याकडून काही हिरावलं गेलं त्याचं दुःख आपल्याला होत नाही आणि आपल्याला काही मिळालं त्याचा देखील आनंद आपल्याला होत नाही. कारण हे सगळं त्या ब्रह्मांड मालकाचं आहे, त्या ब्रह्मांड चालकाचं आहे, याचे चालक मालक पालक ते आहेत. मग माझ्याकडे जे काही आहे ते सगळं महाराजांचंच आहे. तर हा झाला शरणागतीचा पाचवा नियम. आणि अशी भावना जर आपल्याजवळ असली, या 5 भावनेने आपण जगलो, तर नक्कीच महाराजांच्या चरणाशी शरणागती आपली होते. पहिला असा की जे मी जसा आहे तसा तुम्ही स्वीकार करा. दुसरा, हे जे काही आहे हे तुमचंच आहे, हे घरदार सगळं काही तुमचंच आहे. तिसरा, मी माझे प्रत्येक कार्य मी माझ्या महाराजांना समर्पित करेल, म्हणजे मी त्यांच्यासाठी सगळं काही करत आहे, सगळं काही आहे त्यांच्यासाठी आहे, हे परिवार वगैरे सगळा त्यांचाच आहे आणि मी त्यांच्यासाठीच कार्य करत आहोत, मी माझे कर्म करत आहोत. चौथा नियम, मी जे काही बनवेल किंवा ज्याचा भोग मी महाराजांना दाखवू शकत नाही, ज्याचा नैवेद्य मी महाराजांना दाखवू शकत नाही, ते मी कधीच खाणार नाही किंवा ते मी कधीच पिणार नाही. आणि पाचवा, जे काही आहे ते सगळं तुमचंच आहे, हे काही जे माझ्याजवळ आहे ते सगळं तुमचं आहे, मी तुमचाच आहे. हे जे 5 नियम आपण जर का आपल्या जीवनामध्ये अंगीकारले, आपण या 5 नियमावरती जर का आपण चाललो, तर नक्कीच महाराजांच्या चरणाशी आपली शरणागती ही निश्चित आहे. आणि शरणागती भावनेने आपण सगळं काही महाराजांना समर्पित करतो, त्यावेळी नक्कीच शरणागती होते आणि त्यावेळी नक्कीच महाराजांची प्राप्ती आपल्याला होते. हे जे काही 5 नियम आहेत हे आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारायला हवे. नियम अगदी साधे सोपे आहेत, परंतु याचं जे फल आहे, याची जी फलप्राप्ती आहे ती महाराजांची प्राप्ती आहे. आणि जिथे महाराजांची प्राप्ती होते तिथे कशाचीच कमतरता राहत नाही. हे जे काही भौतिक सुख आहे ते आपल्याला मिळणारच आहे, परंतु आपला जो प्रत्येक क्षण आहे तो महाराजांच्या नावावरती असणार आहे, आपला प्रत्येक श्वास महाराजांच्या नावावरती असणार आहे, महाराजांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आणि ज्या घरामध्ये किंवा ज्या व्यक्तीला महाराजांची प्राप्ती होते, महाराज हे असेच आहे की प्रत्येक भक्ताच्या आर्त हाकेला धावून जातात. जो भक्त एकनिष्ठ आहे, जो भक्त महाराजांच्या चरणाशी शरणागत आहे, त्या प्रत्येक भक्ताची महाराज इच्छापूर्ती करतात, महाराज त्याच्यासोबत असतात. महाराज आपल्यासोबत असतील तर आपल्याला जगाचं घेणं देणंच काय आहे. साक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नायक जर का आपल्यासोबत असेल तर मग आपल्याला जगाचं घेणं देणंच काय आहे. नक्कीच आपण सगळ्यांनी हे नियम फॉलो करायला हवे. हे 5 नियम जर का आपण आपल्या जीवनामध्ये फॉलो केले तर नक्कीच श्री गजानन महाराजांची प्राप्ती आपल्याला होणार आहे, श्री गजानन महाराजांची चरणाची प्राप्ती आपल्याला होणार आहे आणि आपल्या जीवनाचं कल्याण नक्कीच होणार आहे. म्हणजे आपण जीवन जगत असताना आणि आपण गेल्याच्या नंतर देखील महाराज आपल्या जीवनाचं कल्याण करणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.